हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? मजेत ना? आज मस्तपैकी बनवणार आहोत कोळंबी रवा फ्राय. त्यासाठी छान अशा कोळंब्या आणलेल्या आहेत. साधारण अर्धा किलो कोळंब्या आहेत या. त्या स्वच्छ धुवून त्याचे धागे वगैरे सर्व काढून घेतलेले आहेत. साईज बघू शकता त्याची. कसं असतं, रवा कोळंबी करताना नेहमी मोठ्या कोळंब्या असल्या किंवा मजाच येते ना खाण्याची. त्यासाठी आपण या कोळंब्या घेतलेल्या आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, आपल्याला साहित्य लागणार आहे थोडीशी हळद, हे बघा थोडीशीच अगदी. त्यानंतर 1 चमचा लाल तिखटवालं बरं का. त्यानंतर सुंदर असा रंग येण्यासाठी ही काश्मीरी मिरच. रंगाला की जरा खावंसं वाटतं ना, हो ना. त्यानंतर साधारण 1 चमचाभर लसणाची पेस्ट टाकायची आहे. आणि छान चव आणखी एनहान्स होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकतोय लिंबू पिळतोय. लिंबाने चव खूप सुंदर येते बरं का. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया 1 अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. त्यानंतर याच्यामध्ये थोडासा ना मी टोमॅटो सॉस घालते. हे बघा, टोमॅटो केचप थोडंसं अगदी 1 चमचाभर घालते. माझ्या मुलांना त्याचा फ्लेवर आवडतो म्हणून. मला स्किप करायचं असेल तर करू शकता, कारण आपण अगोदरच त्याच्यामध्ये लिंबूही पिळला आहे. पण याच्याने टेस्ट खरंच खूप छान येते. आता हे सर्व साहित्य एकत्र एकजीव करून घेऊया आपण. पहा, हे छान असं एकत्र झालं आहे. आता 10 मिनिट आपण साईडला ठेवूया आणि बाकी रव्यामध्ये फ्राय करायचं ना आपल्याला, त्यामुळे रव्याची तयारी करून घेऊया. आपल्याला रव्यामध्ये करायचं आहे ना फ्राय, त्यासाठी मी काय करते, हा थोडा जाड रवा घेतला आहे. त्यामध्ये मी तितकंच तांदळाचं पीठ देखील घालत आहे. याच मिश्रणामध्ये आपण थोडीशी हळद मिक्स करूया, थोडं चवीपुरतं मीठ टाकूया, नाहीतर मग काय होईल, बाहेरचं कोटिंग हे आळणी लागेल. थोडीशी काश्मीरी मिर्च आणि हे छानपैकी आपण एकजीव करून घेऊया. आता आपल्याला मैद्याची स्लरी बनवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मैदा लागेल साधारण 3-4 चमचे. ज्यामध्ये मैदा मी साधारण 4 चमचे घेतला आहे. त्यात थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया आपण. आणि मैद्याच्या स्लरीसाठी जरा पाणी जास्त फ्लोईंग करू नका, थोडं पाणी असं घ्या आणि मिक्स करा. साधारण या अशा प्रकारे आपल्याला ते बॅटर हवं आहे. याला मैद्याची स्लरी म्हणतो आपण, ठीक आहे. आता आपण कढई ठेवली आहे तापायला. तेल छानपैकी असं गरम करून घेऊया. आपण पाहू शकता आपली मॅरिनेट झालेली कोळंबी, त्याच्यानंतर मैद्याची स्लरी आणि आपण रवा, तांदळाचं पीठ वगैरे हे तयार केलेलं मिश्रण, हे तिन्ही आता रेडी आहेत. आता आपण काय करूया, एक प्रॉन्स उचलूया, स्लरीमध्ये डीप करूया, मग ड्राय जो रवा आहे त्याच्यामध्ये डीप करूया. हे पहा, अशा प्रकारे आपण त्यांना छानपैकी असं प्रॉन्सला रवा वगैरे लावून घेतला आहे. त्यानंतर
आता त्याला काय करायचं, आपण तेलामध्ये सोडायचं. तेल मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवायचं. सॉरी, गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवायची. नाहीतर काय होणार, कोटिंग सर्व जळून जाईल आणि आपली कोळंबी आपली कच्चीच राहील. 2 मिनिटानंतर काय करायचं, आपल्या कोळंब्या आपल्याला पलटून घ्यायची. ठीक आहे, प्रॉनचा छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, प्रॉन्स काढून घ्यायचे. पहा पहा, आपलं मस्तपैकी रवा प्रॉन्स फ्राय तयार आहे. इतकं टेम्पटिंग दिसतंय, तर फटाफट करा आणि मस्त एन्जॉय करा. आणि हो, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू.